नमस्कार. आनंद ही एक समाधानाची, तृप्तीची भावना आहे. ही एक मानसिक स्थिती आहे जी चांगल्या भावना दर्शविते, समाधान दर्शविते आणि कल्याण दर्शविते. ही एक अंतर्गत मनस्थिती जी बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त होते. त्यामुळे सकारात्मक भावना इतरांपर्यंत पोहोचतात. आनंदी राहणे सर्वांना आवडते. मग नेहमी आनंदी का बरे राहता येत नाही? कारण ही एक मानसिक स्थिती आहे. ही प्रत्येकासाठी भिन्न आहे आणि ही दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे आव्हाने पेलवत असतो त्यानुसार बदलत असते. भावनांच्या विविध छटा आपण दिवसभरात अनुभवत असतो. त्यामुळे नेहमी आनंद राहणे शक्य नाही. तरी पण जर प्रयत्नपूर्वक व्यक्ती नेहमी मानसिक स्थितीची जाणीव करून जर राहिला आणि जीवनामध्ये काही सकारात्मक बदल केले तर जास्तीत जास्त आनंदाचे क्षण जीवनामध्ये तो अनुभवू शकतो. जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व्यायाम, योगासने, प्राणायाम, खेळ, चित्रकला, संगीत, वाचन, घरातील लहान वृद्ध सर्व लोकांशी गप्पा गोष्टी, मित्रांसोबत चांगल्या विषयावर गप्पा, सात्विक आहाराचे सेवन, रागावर नियंत्रण, ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर दिवसभराची कामे करून आपण आनंदी राहू शकू. काही लोक आनंदी राहण्यासाठी नकारात्मक गोष्टीचा अवलंब करतात. जसे एखादे व्यसन करतात, मग ते दारूचे, गांजाचे, सिगारेटचे, तंबाखाचे, किंवा काही लोक इतरांबद्दल वाईट बोलून, विकृत चर्चा करून आनंद व्यक्त करतात. तर काही जण मिष्टान्नाचे जेवण करून सारखं मिष्टान्न खाऊन त्यांना आनंद वाटतो. ह्या गोष्टीतून क्षणिक काळापुरता आनंद जरी मिळत असला तरी आपली वैचारिक क्षमता चांगली राहीलच की नाही आणि आपल्याकडून चांगली कामे होतीलच याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आनंद हा दीर्घकाळ राहत नाही. दररोजची आव्हाने पेलवताना आपणाला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही भावनांतून जावे लागते. सकारात्मक भावना असतात तेव्हा व्यक्ती आनंदी असतो. पण जेव्हा नकारात्मक भावनांचा सामना करायची वेळ येते तेव्हा निराशा, दुःख सोसावं लागतं. पण जीवनातील आव्हाने पेलवताना जेव्हा हे नकारात्मक भावना येतात तेव्हा त्यांना घाबरून न जाता, त्यांना दाबून न टाकता, त्यांच्यापासून पळून न जाता जर त्यांचा सामना केला, त्यांचा स्वीकार केला, त्यांना समजून घेतलं तर त्या भावनासुद्धा जीवनात बरंच काही शिकून जातात. अशा भावनांचा सामना करून जर आपण यश संपादन केलं तरी आपण आनंदी राहू शकू. नमस्कार.